क्षेत्ररक्षक ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं. वन ऑफ द बेस्ट फिल्डर संदीप सर, त्या ठिकाणी मात्र होती आहे चूक. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं आणि इथे मात्र नशिबाची बेती आहे 7. चेंडू झेल कन्वर्ट करायचा होता, झेल सुटला, सिंगल मात्र धावफलकावरती आली. पहा हे थोडंसं खराब क्रिकेट. तुम्ही फटका खेळल्यानंतर क्षेत्ररक्षकाचं काम आहे झेल पकडणं, चेंडू फेकणं. त्याकरता तुम्हाला त्या चेंडूकडे पाहत राहण्याची गरज नाही. तुमचं काम आहे ॲज अ बॅट्समन जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभा करणं. इथं थोडंसं खराब क्रिकेट, चेंडूकडे पाहत राहिले सचिन ठोंबरे, त्यामुळे फक्त एकेरी स्वरूपाची धाव आली. म्हणजे एका धावेनं ज्यावेळेला तुम्ही सामना गमावता ना, त्यावेळेला या प्रकारच्या धावा या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, फ्लायटेड चेंडू करण्याचा प्रयत्न तेजस नारायणवर, द मॅन इन फॉर्म. पहा एक मात्र असा खेळाडू की जो सातत्यपूर्ण कामगिरी करतोय संघर्ष संघासाठी, आणि या खेळाडूचं 3ही षटका मैदानावरती उभं राहणं ही संघासाठी मी म्हणेन एखाद्या बूस्टर प्रमाणे असणार आहे आणि नितांत गरजेचं देखील असणार आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार, 6 चेंडू 6 चौकार, 6 चेंडू 6 षटकार, यासाठीची पारितोषिकं आम्ही या अगोदर आपल्यासमोर जरूर डिक्लेअर केली आहेत. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून चेंडू जातोय, तेजस नारायणवरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर आय थिंक तेजस पुन्हा एकदा रिजॉईन झालेत आमच्या समिती या ठिकाणी दुपारच्या सत्रानंतर, आणि येता येता त्यांनी खुशखबर आणली आहे. नक्कीच ज्या खेळाडूंना वैयक्तिक अर्धशतकीय खेळी या मैदानावरती साकारणाऱ्या खेळाडूसाठी तब्बल कॅश प्राइज 10,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खऱ्या अर्थानं ही एक जबरदस्त अनाउन्समेंट मात्र आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, समाजसेवक तथा उद्योजक, एक मराठी सफलतम उद्योजक, केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर तेजल केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या माध्यमातून तर तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. 12 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, बिग हिट करण्याचा प्रयत्न असेल सचिन ठोंबरे. शिवा यावेळेस मात्र खरं तर संधी दिली हात खुले करण्याची. मैदानाच्या 4ही कोपऱ्यात चौकार षटकार लगावण्याची धमक खेळाडूच्या बॅट मध्ये येतोय. डी प्रेक्षकावर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा धावफलकावर आल्यात. 3 षटकांची लढत असेल. 15 17 15 16 धावा आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर अवांतर, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. 2 नाहीयेत, एकच आहे. हा 1 शॉट. तर सिंगल आली होती. यस, शिवायांचा झेल सुटला त्यावेळेला एकेरी स्वरूपाची धाव आली होती आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला.
तर मॅन ऑफ द मॅच सुहास नाळे. तर कुठे सर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आणि त्याचबरोबर अक्षयजी हाके सर या दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सुहास नाळे नाबाद 37 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, सीमा रेषेच्या अगदी बाउंड्री लाईनच्या वरती हा चेंडू पाहायला मिळाला होता. चौकार, यस चौकार आलाय. पा खेळाडूने देखील त्या ठिकाणी दर्शवले की हा चौकार आहे. तर सुहास नाळे या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केले जाते प्लेअर ऑफ द मॅच. मागील सामन्याचा एकतर्फा सामना त्यानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. वन मॅन आर्मी संघर्ष बी संघाचा. तर श्री गणेश संघाचा देखील प्लेअर ऑफ द मॅच देणं या ठिकाणी बाकी आहे. अनाउन्समेंट आम्ही या ठिकाणी केली होती परंतु आपला खेळाडू इथे आला नव्हता. आजिश हे होते पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर आजिश उपलब्ध असेल त्यांना विनंती आहे की यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि फलंदाज होतोय बाद. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. विकल्प खरं षटक क्रमांक 2 म्हणजे एलआयजी एंड आणि एलआयजी एंड म्हटलं तर डावकुरे हाताचा विकल्प येणं गरजेचं होतं. कदाचित काही खेळाडूंची अनुपस्थिती, कारण इथून एक्झॅक्टली काय घडतंय सांगता येणं कठीण आहे. आणि जर का डावकुरे हाताचा विकल्प तुमच्याकडे नसेल तर मग किरण टेंबरे का नाही, चर्चा जरूर सुरू आहेत. कारण फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना संधी देणं आणि जर का तुम्हाला संधी द्यायचीच असेल तर भीम यादव का नाही. बऱ्याचशा चर्चांना उदाहरण या ठिकाणी आलंय. ललित केशवर विश्वास दर्शवला गेलाय. याही खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे नो डाऊट. एक काळ या खेळाडूने संघर्ष संघासाठी खूप चांगलं अमूल्य महत्वपूर्ण योगदान दिलंय. परंतु असं म्हणतात ना की एखाद्या खेळाडूचा जो आत्मविश्वास आहे ना तो आत्मविश्वास पुन्हा कमबॅक येणं, कारण बऱ्याच वेळेला ना आपण केवळ या ठिकाणाहून अंदाज बांधू शकतो, आपण केवळ या ठिकाणाहून तर्क वितर्क मांडू शकतो. परंतु जो प्रॅक्टिस सेशनमध्ये उपलब्ध असतात ना, प्रॅक्टिस सेशनमध्ये खेळाडू ज्या पद्धतीचा खेळ करतात आणि आय थिंक हनुमंत चौधर हे प्रत्येक प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्या संघाबरोबर उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्या खेळाडूची काय स्ट्रेंथ आहे, काय फॉर्म आहे हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणीही ओळखू शकत नाही. आणि कदाचित त्यामुळेच ललित केशवनला या ठिकाणी संधी दिली आहे. परंतु इथे मात्र पहा मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. एक विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वेगळ्या उंचीवरती, स्लॉट मध्ये चेंडू केला आणि फलंदाज होतोय बाद. तिकडे संघाने जो पहिला सामना जिंकला होता त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी आहेत आणि नक्कीच या ठिकाणी त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. तर मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय तेजस्वी गायकवाड साहेबांना विनंती करतो की या आपण आपल्या शुभ हस्ते
या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करायचंय. ह्यावेळेला जोरकस प्रहार पहा, किती जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. आणि ज्यावेळेला एखादा खेळाडू फॉर्म मध्ये असतो ना तर त्याच्या फॉर्मचा फायदा उचलणं ही संघासाठी जमेची बाजू असते. आणि तो षटकार फलंदाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय 6 धावांसाठी. फलटण प्रीमियर लीग मध्ये पहिल्या सामन्यात 9 चेंडू 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. म्हणजे ऑलमोस्ट 400+ स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली होती. आणि इथेही देखील पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, म्हणजे ऑलमोस्ट 600च्या स्ट्राईक रेटनं. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे दैव बलवत्तर मी ठरेन, मी म्हणेन गोलंदाजाचं ठरलंय. कारण हाही चेंडू जर का बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असताना तर याही चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात 27 धावा. 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाची ज्यावेळेला सांगता झाली त्यावेळेला 16 धावा धावफलकावरती होत्या. आपण अंदाज बांधला की 48+ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावगती कुठेतरी 13.5च्या आसपास पाहायला मिळते. चांगलं कमबॅक राहिलंय. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनसे चषक 2025. एक छोटासा डीजे ब्रेक. प्रथमेश यावेळेला मात्र ऑन द नी झाले आहेत. कमालीचं टायमिंग आहे. इथे क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता करता येतो दणदणीत चौकार. प्रयत्न यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय अवे फ्रॉम द बॉडी. पहा, ज्यावेळेला तुम्ही फॉर्म मध्ये परतता ना त्यावेळेला तुमची दहशत अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुम्ही जितका बाहेर शफल करताय गोलंदाजच्या मनावरती देखील तितकीच धडकी भरते आणि तोही देखील तुम्हाला फॉलो करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी या दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. याचंच नाव क्रिकेट आहे. ओ यावेळेला मिडल ऑफ द बॅट करताना थोडीशी चूक जरूर झाली आहे, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न हनुमान त्या ठिकाणी जरूर होते. अगदी शेवटच्या क्षणाला जीवनदान या ठिकाणी मिळत आहे. शरीराचं संतुलन राखू शकले नाहीये. चेंडू आतमध्ये फेकला, इथे थोडीशी शक्ती कमी पडली, अन्यथा हाही चेंडू आपल्याला सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला असता. अगदी ललित केशवर महत्वाच्या सूचना नॉन स्ट्रायकिंग एंड कडून देत असताना, पण नॉन स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूचं हेच तर काम असतं. स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूला आत्मविश्वास दाखवणं आणि तो आत्मविश्वास त्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये साध्य करणं. नक्कीच या अगोदर नवनाथ कोळेकर यांची महत्वाची भूमिका राहिली, जिथे सुहास नाळेला त्यांना नेहमी बूस्टर देण्याचं काम केलं. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. हा चेंडू थांबणार का? हो, यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली. चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल आणि 34 या धावसंख्येवरती मात्र तिसरा फलंदाज बॅक. तो त्यानंतर मात्र एक वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी सीमारेषेला
खेटून तो क्षेत्ररक्षक उभा होता आणि तिथे मात्र झेल कंप्लीट केला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केतन अगदी आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि एक योग्य वेळ आहे केतन सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येण्याची, कारण शेवटचे षटक सुरू आहे. 3 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी सेट आहे आणि जणू कॉन्फिडन्स लेवल जर पाहिलं ना तर पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. षटकारानं चौकारानं डावाची सुरुवात करणं ही ओळख राहिली आहे या खेळाडूची. परंतु इथे मात्र पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. थोडासा ऑफ बॅलन्स होत आहे क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा इथे मिळत असताना ललित केशवन तिसऱ्या धावेसाठी पुढे सरसावतोय. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. सुरुवातीला 16च्या सरासरीनं सुरुवात करणारा संघ 13.5 पर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि 13.5 नंतर आता धावा धावफलकावरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना 37 पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी इथून देखील 16च्या सरासरीनं धावा या धावफलकावरती उभारल्या जाणार का. 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. ललित केशवन ऑन स्ट्राईक आहे. थोडासा फॉर्मशी झगडताना हा खेळाडू जरूर पाहायला मिळालाय, परंतु हा अशा प्रकारचा खेळाडू आहे की जिथे एक फटका त्याच्या बॅटमधून येणं आणि तो खेळाडू पुन्हा एकदा फॉर्मात पोहोचणं, फॉर्मामध्ये परतणं, हे चित्र आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. यावेळेला मोठा फटका खेळायचा माणूस होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होईल का. होय, दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. इथे केतन स्ट्रायकिंग एंडसाठी प्रयत्नशील राहील, परंतु नकार येतोय. 2 धावा आल्यात. 3 आणि 2 5 धावा मागील 2 चेंडूवरती जरूर पाहायला मिळाले. 39 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. म्हणजे ऑलमोस्ट 13च्या आसपासची सरासरी आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाली. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. ललित केशवन ऑन अ स्ट्राईक. लल्लाचा जर आपण विचार केला तर 2 चेंडूंचा त्यानं सामना केला. 3 धावांचं योगदान या इनिंग मध्ये राहिलंय, परंतु शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका निश्चित अपेक्षित असेल आणि जर का तो मोठा फटका आला तर 15च्या आसपासची सरासरी ही नक्कीच पाहायला मिळू शकते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे मात्र चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या चौकारानं 3 षटकांचा वाजवे काय संपलाय. धावा धावफलकावरती आल्या.
एक वेगळा निर्णय संघर्ष ए संघाचा, कारण या अगोदर जर आपण पाहिलं ना तर सचिन ठोबरेला या एंडकडून गोलंदाजी करताना कधी पाहिलं नाही आहे. परंतु आज एक वेगळी रणनीती कुठेतरी, परंतु अगदी लोअर परतीचा फुलटॉस चेंडू आहे जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. अगदी एक धाव पूर्ण होते, एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र 7 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण पाहतोय अगदी एक चौकार जरूर खेचून आणलाय. भलं मोठं आव्हान टार्गेट गाठायचंय आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटकेबाजी करावीच लागेल. ती मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल का? चला श्री गणेश संघाचे संघनायक आलेले आहेत. मी जय मल्हार फॉर फिटनेस स्मॅश बी श्रीकांत फाळके यांना विनंती करतो की चला आपण इमिजिएटली आमच्या मायक्रोफोनची संपर्क साधायचा आहे. तर गॅप सिलेक्शन थोडासा 2 धाबा आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 9 आपण पाहतोय. तर सचिन ठोंबरे आपण पाहतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिला झटका बसलाय माऊली टीमला.
4 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय अवांतर स्वरूपाचे पाहायला मिळतात. तर तेजसला आपण ऑदर टाइम या संघामध्ये गोलंदाजी करताना पाहत नाही आहे, परंतु आज घेतलेला निर्णय अशा षटकातील चेंडू झालेत 3 चेंडू झालेत. 4 चेंडू मी म्हणेल वाईट फेकलेत. तेजस फटका फसलाय की काय, या लेंथ वरती येणं गरजेचं होतं. अगदी उशिरा होईना या ठिकाणी लेंथ सापडली आहे. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र योगेश 16 धावा. बघा या संघामध्ये नवनाथ जगदाळे आहे, हनुमंत जाधव सारखा खेळाडू आहे, नितीन इंगवले सारखा खेळाडू आहे, नाना जगदाळे, संदीप शेडगे, परंतु मात्र या सामन्यात विकास मठाले यांच्यावरती विश्वास दर्शवला आहे. मी तर म्हणेल अशा स्वरूपाची जर फटकेबाजी केली, अशा प्रकारचा जर खेळ केला तर त्यांच्या दृष्टिक्षेपापलीकडे हा सामना असेल. कारण ज्या पद्धतीनं फटकेबाजी होणं गरजेचं आहे त्या स्वरूपाची फटकेबाजी नाही आहे. स्टेप ऑफ केलाय, वर्धपा पंचांचा बोर्ड झालाय आकाशाकडे. अखेर शेवटी तेजसला मिळाली ही विकेट. झटका लगो जटा दोन 18 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. 6-26. चला या ठिकाणी सामना चालू करायचा, कारण मित्रांनो या सामन्यासाठी ना भरपूर असा वेळ घेतला गेला आहे. कारण मित्र संघाच्या आवाक्यामध्ये सामना आहे, परंतु वारंवार मोमेंटम या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न केला जातो, अगदी वेळ घेतला गेला जातोय. कारण ज्या पद्धतीने त्यांचा तो रिधम आहे तो रिधम कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न संघर्ष संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतो काही निर्णय थोडेसे वेगळे घेतले गेले जातात. थोडा रिलॅक्स व्हायला टाइम भेटेल ना, एक मॅच भेटेल ना टाइम. कारण या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जेवढा तुम्ही सामना लवकर संपवाल तेवढाच तुम्ही रिलॅक्स असाल, त्यानंतरच्या सामन्यासाठी तुम्हाला वेळ भेटणार. त्याच्यामुळं आणि यानंतर देखील आपण जर पाहिलं नाही या संघाला बॅक टू बॅक कदाचित 2 सामने खेळावे लागतील, कारण ज्या पद्धतीने फॉर्मॅट त्याच पद्धतीनं तुम्हाला खेळावं लागणार, यात मात्र शंका नाही आहे. परंतु कुठेतरी ढिसाळपणा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त मी तर म्हणेल या सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता बाकी का काय. तर किरण ढेबरे
तर एका धावेने संघाची एकूण धावसंख्या योगेश 19. 4 चेंडू आणि 25 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार. चार 25. इम्पॉसिबल. आता मात्र इथून इम्पॉसिबल आहे. आता फक्त औपचारिकताच पाहावी लागेल. 3 25. आता मात्र इथून फक्त विजयाचं. परंतु पहा उशिरा झालाय का? होय उशीर झालाय. जर का या अगोदर जर षटकार लगावले असते तर डेफिनेटली या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. तो उशीर केलाय फलंदाजानं. दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावांची गरज. योगेश 19. ललित. मग एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. मग आता माऊली संघाचे पाठीराखे आता मात्र हळूहळू उठू लागलेत. त्यांना देखील ओळखलाय. पण तो संघर्ष संघाची आज दहशत आहे ना, दहशत ही खूप वेगळी राहिली आहे. आज हा संघ वेगळ्याच ईर्षेनं मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळालाय. घेतलेले निर्णय हे देखील योग्य या ठिकाणी ठरले आहेत. तर विजेता ठरलाय संघर्ष. संघर्ष संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर डेफिनेटली माऊली संघाचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच